मंडळी, राज्यभरात आपल्या लाडक्या गणरायाचं जल्लोषपूर्ण स्वागत झालं। याच जल्लोषासोबत सध्या मराठा आरक्षण सुद्धा मुंबईच्या दारात उभं आहे। कारण गणेशोत्सवात लीन झालेल्या मुंबईत आता मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन निघाले आहेत। त्यांना रोखण्याचा प्रयत्न होतोय, पण ते काही ऐकण्यास तयार नाहीत। त्यांच्या खालावलेल्या भाषेत ते अजूनही मुंबईत जाण्यावर ठाम आहेत। त्यांच्या याच खालावलेल्या भाषेबद्दल, भरकटलेल्या आंदोलनाबद्दल आपण यापूर्वी बोललोत। कमेंट्सचा वर्षाव झाला, चांगल्या वाईट त्यात असं काही नसतं, कारण शेवटी प्रत्येकाचा विचार वेगळा असतो। पण चुकीच्या कमेंट्स येतील म्हणून खरी बाजू लपवून ठेवणं किंवा आपल्याला दिसतंय की हे चुकीचं होतंय तरी त्यावर गप्प राहणं हे जास्त चुकीचं आहे। त्यामुळे प्रत्येक बाजू तुमच्या समोर मांडणं गरजेचं आहे। तर आज 28 तारीख, उद्या जरांगेंनी मुंबईत पोहोचण्याचं ठरवलंय। ते पोहोचतील नाही पोहोचतील, मागच्या सारखी मध्ये गाडी फिरवून अंतरवलीकडे वळतील, हा पुढचा मुद्दा राहिला। मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जरांगे पाटलांनी आंदोलनाचा मुहूर्त सांगितला आणि आमदार खासदारही त्यांच्या पाठिंब्याला उभे राहिले आणि या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं देखील सांगितलं। आता प्रत्यक्षात ते तिथं असणार का, हा भाग उद्याचा झाला। पण या सगळ्या नावामध्ये एक गंमत आहे। ती गंमत नेमकी काय? कोण आहे जरांगेंच्या एका फोनवर हजर होणारी आमदार आणि खासदार मंडळी? हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, मनोज जरांगे पाटील माध्यमांसमोर आले, म्हणाले माझी ही शेवटची लढाई आहे। त्यासाठी मी गरीब श्रीमंत सगळ्यांनाच या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विनंती करतो। याच दरम्यान त्यांनी एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे मी सर्वच्या सर्व 288 आमदारांना फोन केला। यानंतर झालं काय की मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी अनेक आमदार खासदारांनी समोर येत जनतेला आवाहन केलं। यातली नावं सांगायची झाल्यास माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके, दुसरं नाव बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर, तिसरं नाव म्हणजे बीड लोकसभेचेच खासदार बजरंग सोनवणे, चौथं नाव गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित, पाचवं नाव येतं ते धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर, त्यानंतर सहावं नाव धाराशिव कळंब विधानसभेचे आमदार कैलास पाटील आणि सातवं नाव परभणी विधानसभेचे आमदार संजय जाधव। आता यात छुपा पाठिंबा किती कोणाचा ते समोर येत नाही, पण आंदोलनाचे सगळे अपडेट घेत आहेत। हा सगळा भाग वेगळा, मुळात ते एक मोठं राजकीय गणित आहे, पण तितकं खोलात आपल्याला जायचं नाही। पण या 7 जणांनी जरांगेंना जाहीर पाठिंबा दिला। यातल्या काहींनी आंदोलनात सहभागी होण्याचं देखील म्हटलंय। आता या सगळ्या नेत्यांमधला एक कॉमन दुवा बघितला तर हे सगळे नेते मराठवाड्यातील अशा जिल्ह्यांमधून येतात जे मराठा आरक्षणाचं केंद्र राहिलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा दुवा म्हणजे हे नेते मराठा समाजातून येतात आणि तिसरा महत्त्वाचा भाग बीड, धाराशिव, परभणी या भागातील हे सगळे नेते असून इथे मराठा समीकरण फार तगड आहे। शिवाय हे सगळे विरोधी पक्षातील नेते आहेत जे की यंदा जरांगे या फॅक्टरला घेऊन मैदानात उतरले होते आणि निवडून सुद्धा आले। निवडणुका होऊन अजून वर्षही उलटलेलं नाही, त्यामुळे मागच्या माध्यमांमधील क्लिप वगैरे बातम्या काढून बघितल्या तर तुम्हाला नक्की दिसेल। अर्थात हा ज्याचा त्याचा विषय आहे, पण त्यावेळचं ते चित्र होतं जे कोणी नाकारू शकत नाही। यातली सगळ्यात मोठी लढत म्हणजे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे। शेवटच्या क्षणी शरद पवार यांनी मतदारसंघाचा कल ओळखून, बीड मधला पेटलेला मराठा संघर्ष ओळखून बजरंग सोनवणे यांना पक्षात घेत उमेदवारी दिली। शेवटच्या फेरीत निकाल फिरला आणि पंकजा मुंडेंना पराभव पत्करावा लागला। त्यानंतरची जी कृती झाली ती जास्त महत्त्वाची ठरली, कारण बजरंग सोनवणे यांनी विजयी झाल्यानंतर थेट अंतरवली सराटी गाठली आणि जरांगेंची भेट घेतली। यातून सगळं चित्र स्पष्ट होतं। आताही मुंबईला निघण्याआधी जरांगे यांच्या बीडमधील मांजरसुंबा येथील सभेला बजरंग सोनवणे उपस्थित राहिले होते। गेवराईत सुद्धा शरद पवार गटाच्या विजयाला जरांगेच किंगमेकर ठरले। ते त्यावेळचं वातावरण होतं जे की एकूण या सगळ्या नेत्यांच्या विजयात हातभार लावणारं ठरलं। त्यामुळे आज जरांगेंच्या पाठीमागे उभं राहिलेलं हे आमदार आणि खासदारांचं बळ हे त्यांनीच तयार करून ठेवलेलं आहे। यात अजून एक नाव जुळतं, ते म्हणजे जालन्याचे खासदार कल्याण काळे। खासदार कल्याण काळे यांनी मुंबईकडे जाणाऱ्या जरांगे पाटील यांची भर पावसात पैठण इथं भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला। तसंच समाजाच्या हक्कासाठी चाललेल्या या संघर्षात आम्ही सदैव दादांसोबत खंबीरपणे उभे राहू असंही म्हटलं।
आतापर्यंत जरांगे यांनी आंदोलनं केली, त्यातलं शेवटचं आंदोलन हे मुंबई इथेच झालं। त्यावेळी त्यांना सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी त्यांची मागणी होती। अध्यादेश जारी झाला, अधिसूचना घेऊन जरांगे माघारी फिरले, पण नंतर ते आरक्षण नव्हतं हे कळल्यावर त्यांचा हिरमोड झाला। त्यानंतर आता पुन्हा एकदा ते मुंबईकडे येत आहेत। दरम्यान जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय की मराठा आणि कुणबी एकच आहेत, याची अंमलबजावणी झाली पाहिजे, नाहीतर मुंबई सोडणार नाही। त्यांनी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मागणी केली, तर सगळे सोयरेच्या अध्यादेशावर सरकारनं अजूनही कारवाई न केल्याचा सवाल उपस्थित केला। आंदोलनात मार खाऊन झालेले गुन्हे मागे घ्या, बलिदान दिलेल्या कुटुंबांना न्याय द्या असं ते ठणकावून म्हणाले। आणि अखेरचा मुद्दा म्हणजे कायद्यात बसणारं आरक्षण द्या, जे न्यायालयात टिकेल। या मागण्यांमधून एकीकडे समाजाचा संताप दिसतोय, तर दुसरीकडे सरकारवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड दबाव टाकणारी जरांगे पाटलांची राजकीय रणनीती उघड होते। कारण कायद्यात बसणारं आरक्षण किती अवघड आहे त्यांनाही कदाचित माहितीये। मंडळी, मागच्या सरकारमधील विशेष अधिवेशनात सरकारनं आणलेल्या मसुद्यानुसार मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय एकमतानं झाला। आधीच महाराष्ट्रात अनुसूचित जातींना 13%, जमातींना 7%, ओबीसींना 19%, विमुक्त भटक्या जमातींना 11% आणि विशेष मागासवर्गाला 2% अशी मिळून 52% आरक्षणाची तरतूद होती। आता त्यात आणखी 10% मराठा आरक्षणाची भर पडली आणि राज्यातील आरक्षणाचा आकडा 62% झाला। त्यावर केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या 10% आरक्षणाची जोड दिल्यास एकूण टक्केवारी 72% इतकी होते। मात्र घटनात्मक मर्यादा फक्त 50% आहे। त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकेल का हा मोठा प्रश्न आहे। यासाठी सरकारनं जातीच्या नावानं नव्हे तर क्लास या संकल्पनेवर आरक्षण दिलं, जेणेकरून ते कायदेशीर चौकटीत टिकावं। तरीही जरांगे पाटलांना हा निर्णय मान्य नाही। त्यांची ठाम मागणी एकच आहे, मराठ्यांना थेट ओबीसीतून आरक्षण। त्यामुळे सरकारनं दिलेलं 10% आरक्षण हे समाधानाऐवजी उलट नवीन राजकीय संघर्षाचं रणांगण ठरतंय। हे आरक्षण नाकारत ते पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत। एकंदरीतच मंडळी, जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा प्रवास आपल्या समोर आहे। भरकटलेलं, अनेक चढ उतारांनी भरलेलं आणि निवडणुकीच्या गणिताशी थेट जुळलेलं। विरोधक आणि समर्थक दोघेही पाठीशी उभे राहिल्यामुळे हे आंदोलन फक्त समाजाचा प्रश्न राहिला नाही, तर राजकीय रणांगण बनलंय। अनेक आमदार खासदारांनी जाहीर पाठिंबा दिला, काहींनी प्रत्यक्ष सहभागी होण्याची तयारी दाखवली, तर काहींचं समर्थन फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून होतं। या सगळ्या घटकांनी जरांगे पाटलांसाठी एक प्रचंड दबाव निर्माण केलाय। पण प्रश्न अद्यापही कायम आहे, जरांगे पाटलांना त्यांचा उद्देश खरंच साध्य होणार का? सरकार हात टेकणार का? आणि देवेंद्र फडणवीस यांचा पुढील निर्णय काय असेल यावर तुमचं मत काय? कमेंट मधून नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राइब करा। त्याचं काय महाराष्ट्र।